सुपारी दिली, पिकअप स्कूटीला धडकला, मग मृतदेहा शेजारीच रडत बसला. पतीच्या कट कारस्थानाने महाराष्ट्र हादरला. एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे. अपघाताचा बनाव करत आणि सुपारी किलरला 1 लाखाची सुपारी देत आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात घडली आहे. 2 मार्च रोजी वृषाली प्रकाश गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या पिंपळगाव काळे येथे ड्युटीवर जात असताना सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्कूटीला अज्ञात वाहनाने चालकाने धडक दिली आणि यामध्ये वृषाली गावंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर लोक या ठिकाणी पोहोचले तेव्हा वृषाली गावंडे यांच्या मृतदेहाशेजारी बसून त्यांचे पती प्रकाश गावंडे हे रडत होते. त्यावेळी पोलिसांनाही हा अपघातच वाटला. मात्र नंतर थोडी चौकशी केली असता वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी पोलिसांना घातपाताची शंका बोलून दाखवली. तेव्हा जळगाव जामोद पोलिसांनी या सगळ्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ घातपाताच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी CCTV फुटेज तपासले, काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्या आधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कूटीला धडक देणारा वाहन चालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. तर आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे हिचा कुणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे. या फिर्यादीवरनं आम्ही एक गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला. त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले. तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला. मग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली. गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले. त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला. CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली. आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांची जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश सावळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले. आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन. त्याच्यानंतर असं कळालं की जे यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली, त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला. याचा आम्ही सगळं सखोल तपास केला. 3 आरोपी अटक केले. याची रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि घडवून आणण्यासाठी, ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली. आरोपी आमच्या ताब्यात आहे, PCR घेतलेला आहे. सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बुलढाणा.